वर्धा ते नांदेड या रेल्वे मार्गाचं लोकार्पण झाले, मात्र या गाडीला अजूनही प्रवाशांची प्रतीक्षा आहे। वर्धा ते कळंब 10 रुपयात लोकलनं जाता येतं, परंतु प्रवाशांचा हवा तितकासा प्रतिसाद मिळत नाहीये। वर्धा ते कळंब हा 42 किलोमीटर अंतराचं हे एकंदर अंतर आहे। या मार्गावर देवळी, भिडी आणि कळंब ही रेल्वे स्थानकं मार्गात येतात, पण इथे उभारलेली रेल्वे स्थानकं गावापासून 1 ते 2 किलोमीटर लांब आहेत, त्यामुळे प्रवाशांना स्थानकापर्यंत पोहोचणं कठीण जातं। वर्धा नांदेड या रेल्वे मार्गावरती सुरू झालेली वर्धा ते कळंब ही ट्रेन आहे आणि या ट्रेनमध्ये सध्या आपण आहोत। नेमका प्रवाशांचा कसा प्रतिसाद आहे आणि या रेल्वेच्या संदर्भात प्रवाशांना काय एकूण वाटतं आपण प्रवाशांकडून जाणून घेऊया। काका, तुम्ही देवळीवरून बसला आहात आणि देवळीवरून तुम्ही कळंबला चाललात, नेमकं काय सांगाल, कशा पद्धतीने या गाडीला रिस्पॉन्स आहे आणि इथून तुम्ही किती रुपयाची तिकीट काढली आहे, काय सांगाल? 20 रुपये, एकाचे 10 रुपये आहे, दोघांचे 20 रुपयाचे तिकीट काढले। आम्ही वर्धेवरून बसलेलो आहे, तर कळंबला आम्ही चाललेलो आहे। पण हे काय होतं, देवळीवाले या रेल्वे स्टेशनपासून देवळी आतमध्ये भरपूर आहे, त्याच्यामुळे लोकांना यायला जायला परवडत नाही। त्याच्यामुळे थोडंसं देवळीचा रिस्पॉन्स कमी वाटतो मला, माझ्या मतेनुसार। तुम्ही नेमके कुठून बसले आणि प्रवासी जे आहेत ते प्रवासी या गाडीमध्ये कशा पद्धतीने आहेत, किती गर्दी आहेत? गर्दी सध्याचं काही नाही आहे, सध्या नवीन अजून लोकांना माहीत नाही, अजून बऱ्याच लोकांना माहीत नाही। जे सकाळी 8चं टायमिंग आहे ते थोडंसं उशिरा, नवीन आहे, उशिरा जर ठेवलं तर लोकांना अजून माहिती नाही आहे गाडी सुरू आहे काय नाही आहे। आणखी काही सुधारणा करणे अपेक्षित वाटते या ट्रेनमध्ये? नाही, सगळं व्यवस्थितच वाटत आहे ट्रेन। वर्ध्यापासून जे प्रवासी बसलेत ते प्रवासी पुढे कळंब येथे जाणार आहे, पण या गाडीची जी एकूण व्यवस्था आहे त्या व्यवस्थेत आणखी प्रवासी अत्यावश्यक वाटतात आहे, कारण हा जो प्रवास आहे या प्रवासात लोकांचा प्रतिसाद नाही, त्याचा प्रचार आणि प्रसार फारसा झाला नाही, त्यामुळे आणि विशेषतः गावापासून रेल्वे स्टेशन जे आहे ते लांब असल्यामुळे येथे पोहोचत नसल्याची एकूण खंत प्रवाशांनी व्यक्त केली आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।